रामायणावरचं नाटक संपलं आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी एकच कडकडाट केला. रंगमंचावरील नाटकाला मिळालेला हा प्रतिसाद पाहून हे नाटक अर्थातच भारतातल्या एखाद्या नाट्यगृहात सादर झालं असावं असं तुम्हाला वाटत असेल. मात्र हे रामायण सादर केलंय थेट पाकिस्तानातील कराचीच्या कला परिषदेत आणि तेही मुस्लिम कलाकारांनी. AI तंत्रज्ञानाचा वापर करत हिंदू धर्मातील महाकाव्य असणारं रामायण पाकिस्तानातील रंगमंचावर सादर केलं गेलंय. पाकिस्तानातील मौज या नाटकाच्या ग्रुपनं दिग्दर्शक योगेश्वर करेरा यांच्या दिग्दर्शनात या नाटकाची निर्मिती केली. नोव्हेंबर 2024 मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर कराचीत पुन्हा एकदा या नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या नाटकाबद्दल दिग्दर्शक योगेश्वर करेरा यांनी काय सांगितलंय पाहूयात. रामायणासारख्या हिंदू धार्मिक ग्रंथावर आधारित नाटक केल्याबद्दल लोक वाईट बोलतील किंवा धमक्या देतील याची मला कधीही भीती वाटली नाही. रामायणाची कथा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि मला ती प्रेक्षकांसमोर तिच्या सर्व भव्यतेसह आणि सौंदर्यानं आणायची होती. मला खात्री होती की पाकिस्तानचा समाज सहिष्णू आहे आणि तो हे नाटक स्वीकारेल. पाकिस्तानी कलाकारांनी सादर केलेलं हे रामायण म्हणजे एक प्रकारे रामायणाचं जगावर असलेलं गारुडच अधोरेखित करतंय. पाकिस्तानच्या रंगभूमीवर रामायण सादर झाल्यानं भारतीयांकडून सुद्धा त्याचं कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.